वाजलेत आता 8:10 झालेत. हो चालते, फोन करतो. गावाकडे जायचं म्हटलं ना की 8 वाजता फाट्यावर फोन करतो. मनालीच्या नंबरवर चालू आहेत. हे बघ चिवचा आल्या खाऊच. घरातून निघताना ना व्हिडिओ करायला जमलं नाही, कारण इतकी गडबड झाली ना, खूप जास्त गडबड झाली त्याच्यामुळे. आणि एक मोठा सीन पण झाला. मी घरी पोहोचल्यावरती तुम्हाला सांगते. बस इतकी भारी आहे ना, खूप भारी आहे. गोगटे प्राईमची एकदम मस्त आहे. मला वाटतं आम्हाला बऱ्याच दिवसानंतर ना बस इतकी चांगली मिळाली आहे ना. श्रेयसच्या पण बस चांगल्या आहेत, त्याच्या सीट आहेत ना त्या पण चांगल्या आहेत. ह्या पण गोगटेच्या चांगल्या आहेत, गोगटे प्राईमच्या. त्याच्यात पण आमचा सीन झाला. म्हणजे पहिला कुठली बस आपण बुक केली होती? हा, एकतर दिवाळीच्या सीझनला किंवा कुठल्याही सीझनला ना किती गर्दी असते किंवा सीट सुद्धा मिळत नाहीत, अवेलेबल नसतात. आणि त्याच्यात आम्ही एक बुक केली गडबडीत. ते पण जायचा प्लॅन नव्हता, अचानक ठरल्यानंतर बुक केली सीट अवेलेबल होत्या म्हणून. आणि त्याच्यात त्यांनी काल आम्हाला फोन करून काय सांगितलं की तुमची सीट कॅन्सल करणार आहे म्हणून. इतकं टेन्शन आलं. एवढ्या सणासुदीला जायचं एकतर गावाकडे आणि इतक्या गडबडीत दुसरी बस कुठून, म्हणजे सीट तर सगळीकडे सगळं फुल दाखवत होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी कॅन्सल केली. म्हणजे बऱ्याच वेळेला असं झालंय सीन. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं की आई जेव्हा येत होती गावाकडून तेव्हा पण असंच झालं होतं सेम. तर सुरेश ट्रॅव्हल्सवाल्यांनी असं केलं आमच्यासोबत सीन. त्यावेळी त्यांना सांगितलं की तुम्ही काहीही करून आम्हाला बुक करून द्या बस. त्याच्यानंतर मग ही आम्हाला दिली. पण ठीक आहे, त्यांनी कॅन्सल केली ते केली. त्याच्यानंतर आम्हाला एवढी छान बस मिळाली. पण जर नाही मिळाली असती तर खूप प्रॉब्लेम झाला असता. पण असं अचानक जर केलं तर खूप प्रॉब्लेम होतो. त्यांनी आधीच सांगायला पाहिजे. तर आपण फोन बघितला तर बरं होईल, नाहीतर नाही बघितला, मेसेज केला किंवा त्यांनी एखादा कॉल केला आणि ऐन टायमाला आपण बघितलं तर आपल्याला नाही समजणार. कारण गावी जायच्या वेळेला आपण घाई गडबडीत असतो. बरोबर 8:15चा टायमिंग होता. 8:15ला बरोबर निगडीतून बस निघाली. आता सकाळी किती वाजता पोहोचणार आहे? 6चं टायमिंग, 7:30चं टायमिंग आहे. रस्त्याला गर्दी बहुतेक असेल असं वाटतंय, कारण काही माहिती. आता काल सॅटर्डे संडेला खूप जास्त गर्दी होती. आता कमी असेल कदाचित, कारण दिवाळीचे लोक जाणारे गेलेत भरपूर प्रमाणात त्याच्यामुळे. आणि रस्त्याचे पण कामांना भरपूर प्रमाणात झालेत बऱ्यापैकी. त्यामुळे पोहोचेल आपण वेळेत, पोहोचेल, एवढं काही वाटणार नाही. आणि छान बस, त्याच्यामुळे आपला प्रवास पण एकदम छान होणार आहे. चिवचं आपलं चाललंय, तिला भूक लागली कारण आम्ही लवकर निघालो ना, 7 वाजता घरातून निघालो. लवकर बस आहे त्याच्यामुळे, कारण रस्त्यात ट्रॅफिक असतं, त्याच्यात कॅब पण बुक होत नाही, काही वेळेला कॅन्सल होते. त्याच्यामुळे लवकरच निघालो. त्यामुळे तिनं काही खाल्ली नाही, आता खातीये ती चिप्स वगैरे. चला मग, आपला गावाकडे जाण्याचा प्रवास चालू झालेला आहे. तुम्ही पण या. घरी पोहोचल्यानंतर काय काय होणार आहे किंवा मध्ये जर बस थांबली आणि आम्ही उतरलो तर ते पण तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळेल. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि हॅपी दिवाळी सगळ्यांना. तुला झोप नाही आली? बसमधून जायचं म्हटलं ना की चिवला खूपच आवडतं, जाम मजा येते तिला. 2 दिवस झाले होते, लागली होती सारखं गावाला जाऊ. काही केल्यावर झोपत नव्हती बसमध्ये चढल्यावरती. वाजलेच 12:15 12:30च्या दरम्यान रात्री. बघा तिची मस्ती किती चालू होती. जोपर्यंत बसमधले लाईट चालू असतात ना तोपर्यंत ती काय झोपायचं नावच घेत नाही. त्यामुळे आम्ही त्या दादांना सांगत होतो की लवकरात लवकर लाईट बंद करा, त्याच्याशिवाय झोपणार नाही. निम्म्या अर्ध्या लोकांची ओळख झाली होती बसमधली तिला. एवढी मस्ती करत होती, सगळ्यांची जाऊन पडदे ओपन करत होती, बोलत होती, काय करत होती काय माहिती. खूप मस्ती करते. जेव्हा तिचे पप्पा असतात तेव्हा तर ठीक आहे, पण जेव्हा नसतात आणि मी जेव्हा एकटी तिला घेऊन येते गावावरून तेव्हा तर माझी हालत खूप बेकार होते. मला भीती पण वाटते मनात की काय आता झोपेल की नाही काय माहिती. आणि एकदा असा सीन पण झाला होता, लहान होती तेव्हा अर्ध्या रस्त्यातून मी परत रिटर्न घरी गेली होती. ते नक्की कधीतरी सांगेन तुम्हाला. 7:30चं टायमिंग होतं ना, तरी पण आम्ही लवकर पोहोचलो, अर्धा तास लवकर पोहोचलो. फायनली बेळगाव स्टँडवरती आलोय.
तुम्ही लास्ट टाइम बघितला असेल बेळगाव स्टँड, आपण इथले व्हिडिओज बनवले होते. चिऊ बघा आता चिऊला झोपेतून उठवलंय. आईस्क्रीम खाल्लेली सकाळी सकाळी. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आठवत असेल तुम्हाला. 7 वाजता आईस्क्रीम खाल्ला होता चिऊने. आता थोडं चहा नाश्ता काहीतरी करू आणि मग लगेचच निघू, कारण तसं पण बस मिळायला पाहिजे टाइम वरती, आणि मग नाहीतर इथून जायला आपल्याला तसा पण 1 तास लागतोय. चला मग चहा नाश्ता करूया आणि निघूया मग. चिऊ कुठे चालली? कुठे चालली तू? पप्पा पण आहे. चालली कुणाच्या घरी चालली? घरी चालली ती, मामाच्या गावाला नाही चालली, तिच्या घरी चालली, म्हणजे मम्मीच्या घरी चालली असं बोलायचं तिला. आमची बस सुटली बेळगाव स्टँडवरून. पेटीवरून आम्हाला बसच नाही भेटली आणि तिथून आता लवकर बस नव्हती. आम्हाला पोगारवेसला यायला लागलं. पोगारवेसवरून मग आम्हाला गावी जावं लागतं चंदगडला. नशीब की पोगारवेसला रिक्षातून उतरलो, बस चालली होती तर ती मिळाली. लवकर बस नव्हती. 9, 9:30 वाजेपर्यंत आम्हाला थांबायला लागलं असतं. आता वाजले 7:45 झाले. 9 वाजता बस होती, 9, 9:30 वाजता. आता चाललोय आम्ही कर्नाटक डेपोच्या बसने. आपल्या एरियात आल्यानंतर जे मनाला जे सुख भेटतं ते काही वेगळंच असतं. कितीही म्हणा आपला भाग तो आपला भागच. कितीही पैसा कमवण्यासाठी किंवा आपलं फ्युचर सुधारण्यासाठी बाहेरगावी गेलो असलो ना, तरी गाव म्हटलं ना तर एक ती मनाला जे सुख भेटतं ना, तर ते कुठेच नाही भेटत. चला आता पोचत आलोय. 5 मिनिटामध्ये आपण घरी पोचू. आणि घरी पोचल्या कधी एकदा घरचा चहा पिईन झालंय मला, कारण घरचा चहा तो घरचाच चहा चांगला झालाय. या सगळ्यांनी गरमागरम चहा आणि चकली खायला. चिऊ कुठे गेली तू? चिऊ 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 बघा आल्या आल्या आता तिला सगळं फिरून बघायचं आहे, खेळायचं आहे. 5 मिनिटं घरात बसेना झाली. मगापासून नुसतं खाली वर चालू आहे. चल आंघोळ करतो. आम्ही सगळ्यांनी आंघोळ केली. चल आंघोळ कर. चल हाय, गुड मॉर्निंग. से गुड मॉर्निंग. होय, गावाकडचं वातावरण बघा मस्त. गावाकडची सकाळ. आता वाजलेत 9:15 वाजले, पण भारी वाटतंय. छान ऊन पडलंय आणि दिवाळीमुळे घरात सगळ्यांच्या दारात रांगोळी बघा. मम्मीने रांगोळी काढले. चिवून अजूनपर्यंत तरी रांगोळी ठेवली, पण आता माहित नाही कधीपर्यंत टिकवून ठेवणार आहे. नेहमीप्रमाणे जो नजारा दाखवते आमच्या दारातला तो बघा किती छान वाटतंय ना. ऊन बघा. वांग बघा. मी कसलं वांग म्हणायचं गेला? काय नाव त्याचं? इलायती वांग. मी तर पहिल्यांदाच बघायला लागलो. पेरू सारखं दिसतंय. तुटलं की गे एक मम्मी? तुटलं. भाजी करायचं बिया ठेवायचं. जून झाले की भाजी चांगली होत नाही. हे जून आहे काय? हे बी हे असं पुरायचं. हा असं पुरलं की याचं झाड येते. वेल बघा भोपळ्याचं वेल असते तसंच आहे सेम. बघ पानं. याची भाजी करायला पाहिजे. मी खायला नाही. मम्मीने भाजी केली की तुम्हाला दाखवते भाजी कशी करायची असते. झाडं बघा आपली. तुम्ही भरपूर वेळेला बघितलंय आपलं परडं. नारळ तर आता ह्या झाडाला दिसत नाहीत. हे झाड श्रीनं नारळ काढलेले ते हे झाड. त्यानंतर हे ह्याला आहेत. ह्याला पाडूया मम्मी चे नारळ ह्याला आहेत. त्यानंतर हे आपण चिक्कू काढलेले वरती चढून ते चिक्कूचं झाड. त्यानंतर हे आपलं आवळ्याचं झाड मोठं झालंय. आता कधी लागतात काय माहिती. गोड आवळे बारीक आहे पण उंच आहे. केळीचा घड पण आलाय. गावठी केळी. परडा बघा आमचं कसलं भारी आहे. थंडगार हवेशीर.
त्यानंतर आपण जी भोपळ्याची आळूची पानं आपण घेऊन जातो ती काळ्या दांड्याची. मम्मी मी लावलेली जगलेत की ग ही आळूची पानं. होय मी घेऊन गेलो होते, जी आता पुण्यात लावलेली आहेत ना ती हिथलीच घेऊन गेली होती, छोटी छोटी. ही जगलेत आपल्याकडे पण. आपण बघा आपल्या परड्यातल्या झाडाचे 6 नारळ काढलेत आत्ता. जस्ट मी काढून आणले, काढून ठेवलेले होते झाडावरून. फक्त मी वरचं जे असते ते साल काढून आणलेलं आहे. तर एवढे नारळ कशासाठी जर तुम्ही म्हणत असाल तर या नारळांची परत एकदा आपल्याला खोबऱ्याची वडी करायची आहे. तर 6 नारळांची मी कशी करणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर माझे डोळे आता तुम्हाला मस्त सुजलेले दिसत असतील, कारण पोचलो आपण सकाळी. घरात पोचायला 8:30 पावणे 9 झाले. त्याच्यानंतर मस्तपैकी चहा वगैरे पिला, फ्रेश झालो, जेवण केलं आणि छानपैकी झोप मारली. ती आत्ता उठली आहे मी, 3 वाजता उठले. शिव अजून पण उठलेली नाहीये, झोपली मस्त. आणि गावाकडे आल्यावरती मस्त परड्यात एक फेरफटका मारून आला. तुम्हाला दाखवलं मी वांगी आपण काय वेगळं बघितलं. आज तर वांगी भरपूर सारं काय काय बघणार आहोत. तर ते आपण हळूहळू बघणार आहोत. फक्त जस्ट 5 मिनिटाची एक फेरी मारून आले की काय काय कसं कसं आहे आपल्या परड्यामध्ये. तर ते बाकीचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कालपासून जी जर्नी होती आमची, किती सारे प्रॉब्लेम आले हे तुम्ही बघितलं असाल. त्याच्या आधी पण भरपूर प्रॉब्लेम आले होते, कारण बस बुक केल्यापासून एकदा बस कॅन्सल झाली, त्याच्यानंतर दुसरी बस बुक केली. भरपूर हा प्रमाण वाढलेला आहे की जेव्हा आपण बस बुक करतो तेव्हा ऑनलाईन दाखवतात, सीटा पण अवेलेबल दाखवतात, पण अचानक त्यांचा फोन येतो की सीट अवेलेबल नाहीये किंवा बस कॅन्सल झालेली आहे किंवा काहीतरी इश्यू आला. एक दोन वेळेस ठीक आहे, काहीतरी आपण मान्य करता येईल, पण कायमच असं कसं होऊ शकतं. आमच्या बाबतीत मला वाटतंय सलग आता 3 वेळा ही गोष्ट घडली आहे. तर मग आम्ही काल त्यांना म्हटलं की आता दिवाळीचा एकतर सीझन आहे, आम्हाला अर्जंटमध्ये गावाला जायचंय, तर होणार नाही आता बुक. आणि सगळीकडे फुल पण दाखवत होत्या, तर त्यांना खूप रिक्वेस्ट करून काय काय करून त्यांना बस बुक करायला लावली आणि आम्हाला मिळाली बस. त्याच्यात रिक्षा आमची कॅन्सल झाली, खूप इश्यू आले. त्याच्यानंतर आम्ही इकडे येऊन पोहोचलो, फायनली गावी आलेलो आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही गावाकडे आल्यानंतर दिदी पण आमच्या सोबत असते. तर दिदी आली नाहीये, कारण त्यांनी लक्ष्मीपूजन वगैरे तिकडची सगळं करून मग त्यांनी गावी येतात. तर त्यांनी उद्या 2 दिवसात येतील. आम्ही पुढे आलेलो आहोत बसने, ते आता येणार आहेत. आणि गावाकडे आल्यावरचे सगळे व्हिडिओ आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत. बाकीचा प्रवासाचा सगळा पुण्यावरून इथे येईपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.